वयाच्या अगदी 16व्या वर्षी रायरेश्वराच्या देवळात गेले. उजव्या हातात तलवार घेतली, डावा हात महादेवाच्या पिंडीवर धरला, करंगवी धरली, सापकान वार केला करंगवीवर, घाळा 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 रक्त धरली महादेवाच्या पिंडावर. सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. सो गाईज, आज मी ठरवलं की मी आज मराठीमध्ये ब्लॉग करणार आहे. तर गाईज, आता आम्ही चाललो आहे नाशिक रोडला, कारण की उद्या शिवजयंती आहे आणि आज तिथं काय डेकोरेशन केलं, कसं केलं ते आम्ही बघायला चाललो आहे. सो गाईज, तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. गाईज, तुम्ही बघू शकता सकाळचं वातावरण किती भारी असतं. मस्तपैकी सकाळी सकाळी चिमण्यांचा आवाज येतो आहे आणि मेन म्हणजे सकाळी एकदम फ्रेश हवा असते, तर खूप भारी वाटतं. म्हणजे इथं गोंड आलेला आहे, गोंडला आता चहा प्यायचा आहे. इथं आता असा मस्तपैकी चहा पितो आपण. रे कोणता चहा आहे? जगदंबे. सो गाईज, आता आम्ही आलो आहे वैभवच्या घराखाली, त्याची वाट बघतोय. तो आता येईल थोड्या वेळात, मग आपण निघूया. आपल्यासोबत गुंड पण आलेला आहे. फायनली इथं वैभव आलेला आहे. वैभवला 15-20 फोन केले तेव्हा आला हा. लाल वाटते का रे तुला? सो गाईज, तुम्ही बघू शकता हे जेल रोडचं डेकोरेशन आहे. खूप भारी असं अप्रतिम डेकोरेशन केलेलं आहे इथं. तो गाईज आम्ही आलेलो आहे नाशिक रोडला. तुम्ही बघू शकता आज संध्याकाळची तयारी. इथं सगळे लाईट टेस्ट करून राहिले. सो गाईज, बघू शकता तुम्ही खूप किती छान डेकोरेशन केलं आहे इथलं. आज आत्तापासून सगळी चेकिंग चालू आहे. इथे डीजे बीजेची लाइटिंग. हे बघा गाईज, किती भारी छोटी मुलगी आहे, इथं फोटो काढता आहे. तो गाईज, आम्ही आता आलेलो आहे नाशिक रोडला. तुम्हाला आता डेकोरेशन दाखवतो. जन्म उत्सव सोहळा समिती नाशिक रोड जेल रोडच्या वतीने सहर्ष स्वागत. यंदाच्याही वर्षी मोठ्या थाटामाटात, भव्य दिव्य प्रमाणात आणि मोठ्या उत्साहात या ठिकाणी शिवजन्म उत्सव सोहळा पार पडणार आहे. या वर्षी आपण शिवजन्म उत्सव सोहळ्याची सुरुवात हम समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या मधुर वाणीतून, यांच्या कीर्तनातून या ठिकाणी आपण सुरुवात करत आहोत. थोड्याच वेळात या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे तुम्ही बघू शकता किती चांगलं इथे डेकोरेशन केलेलं आहे. उद्या सकाळी या ठिकाणी शिवाजी महाराजांचा दिल्लीचे तख्त राखतो महाराष्ट्र माझा. महाअभिषेक झाल्यानंतर सकाळी 8 वाजता या ठिकाणी रक्तदान शिबिराला सुरुवात होणार आहे. यंदाची 351वी जयंती. तुमचं आमचं नातं काय? धन्यवाद. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या या ठिकाणी. राजकी राजमाता जिजाऊ मा साहेबांचा शिवजयंती साजरी करण्यामागचा खरा उद्देश हा असतो की आपण आपला इतिहास जाणून घेतला पाहिजे, आपण आपला इतिहास आत्मसात केला पाहिजे आणि आपण आपल्या इतिहासातून काहीतरी प्रेरणा घेतली पाहिजे. खरं तर आजच्या या प्रसंगी संपूर्ण महाराष्ट्राला
एका पथदर्शी मुहूर्तमेढ घालून देणाऱ्या नाशिक रोड जेल रोड शिवजयंती सोहळा समितीचे अभिनंदन केले पाहिजे, कारण त्यांनी ही परंपरा अखंड चालू ठेवली. कारण या महाराष्ट्राचा इतिहास कुणी ऐरा गैराने लिहिलेला नाहीये. या महाराष्ट्राचा इतिहास लिहिलाय शाहिरांच्या डफांनी, या महाराष्ट्राचा इतिहास लिहिलाय घोड्यांच्या टापांनी, या महाराष्ट्राचा इतिहास लिहिलाय सह्याद्रीच्या छातीने, या महाराष्ट्राचा इतिहास लिहिलाय रक्ताळलेल्या मातीने, या महाराष्ट्राचा इतिहास लिहिलाय तलवारीच्या खणखणाटानं, दगाच्या गडगडानं, शिवा नावाच्या सिंहानं आणि शंभू नावाच्या छाव्यानं. आणि असाच एक धगधगता इतिहास 350 वर्षापूर्वी याच मातीत होऊन गेला आणि त्याचे स्मरण सुलतानी सत्तांनी धुडगूस घातला. त्याची पिळवणूक होत होती आणि या बहिणींची अब्रू लुटली जात होती. आपल्या अंगातील तुळस आणि मंदिराचे कळस दिसेनासे झाले होते. आता या सुलतानांना, या राक्षसांना रोखणार कोण, असा प्रश्न सर्वांना पडला. त्या काळी महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण देशामध्ये 5 बादशाह्या होत्या, परंतु या 5ही बादशाहांच्या हाताखाली आपलेच मराठे आणि आपलेच हिंदू काम करत होते. कारण तेव्हा फक्त सीमा वाढवणे एवढाच उद्देश नाही, तर आपले हिंदू बांधव कशा प्रकारे बाटवले जातील, त्यांची अस्मिता कशी नासवली जाईल, हाही एक उद्देश त्या सुलतानी सत्तांचा होता. यांची या महाराष्ट्राला नव्हेच तर या हिंदुस्थानाला गरज होती. शहाजी राजांचे आणि जिजामातांचे लग्न झाले. आपण एवढे शूर पराक्रमी असून आपले स्वतःचे स्वराज्य का असू नये, असा प्रश्न शहाजी राजांना आणि जिजामातांना पडला. परंतु या झोपलेल्या महाराष्ट्राला कोण जागे करणार, या खचलेल्या पिचलेल्या रयतेला कोण उभे करणार, या राक्षसांच्या मुसक्या कोण आवडणार. आई भवानी आता तूच मार्ग दाखव, आई भवानी आता तूच मार्ग दाखव. जिजामातांना प्रसूती वेदना होऊ लागल्या. शिवाईच्या मंदिरामध्ये शिवाईच्या देवी समोर भरल्या डोळ्याने आणि पोटामध्ये बाळ असताना जिजामाता त्या देवीकडे बघताय आणि म्हणताय, आई या रयतेची फसवणूक तुला कशी बघवते ग, या आया बहिणीची अब्रू लुटली जाते हे तुला कसे बघवते ग, हा हाहाकार माजलाय हे तुला कसं बघवतं. आता तूच मार्ग दाखव आई, तूच मार्ग दाखव. आता दार उघड, मला पुत्र दे आई, मला पुत्र दे, जो या आया बहिणींची अब्रू नासवणाऱ्यांना नासवेल, जो तुझ्या मंदिराचा कळस जपेल, जो या राक्षसांच्या मुसक्या आवळेल, असा मला पुत्र दे आई, मला पुत्र दे. काळ आणि वेळ दोन्ही मी म्हणत होत्या. आधीच जिजामातेंचे 4 गर्भपात झालेले होते, आता 5व्याचेही तेच होते काय, अशी सर्वांना चिंता लागली. परंतु नाही, देवाचा जन्म होणार होता, देवाचा जन्म होणार होता आणि तेच झाले. बाळ राजे जन्माला आले, शिवोबा जन्माला आले, सह्याद्री फुलून उठली, ढोल नगारे वाजू लागली, तोफांना बत्ती दिली. ती सह्याद्री, ती शिवनेरी निधड्या छातीने त्या सुलतानी आसमंत सत्तांना म्हणत होती, अय तुमचा बाप जन्माला आलाय. सगळीकडे आनंद आनंद आनंद. 19 फेब्रुवारी 1630 फाल्गुन मध्य तृतीया या महाराष्ट्राच्या मातीत आणि सह्याद्रीच्या छातीत एक देव छत्रपती शिवाजी महाराज वयाच्या अगदी 16व्या वर्षी रायरेश्वराच्या देवळात गेले. उजव्या हातात तलवार घेतली, डावा हात महादेवाच्या पिंडीवर धरला, करंगळी धरली, सापकान वार केला करंगळीवर, घाळा 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 रक्त धरली महादेवाच्या पिंडावर, रुद्राभिषेक केला आणि म्हटले, हे हिंदवी स्वराज्य व्हावे हीच सैनची इच्छा. आणि लागले कामाला. तोरणागड घेतला, कोंढाणा घेतला, पुरंदर घेतला, सिंहगड घेतला, लोहगड घेतला, नाना प्रकारचे किल्ले दुर्ग गड घेत गेले. स्वराज्याच्या सीमा दिवसेंदिवस वाढत होत्या. त्या प्रत्येक बादशाला, प्रत्येक सुलताना एकच प्रश्न, अरे मराठे 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 कोण आहे मराठे. मराठा कोणाला म्हणायचं. राष्ट्रगीतात पंजाब सिंध गुजरात मराठा असा उल्लेख जिथे होतो तिथे मराठा म्हणजे महाराष्ट्र. या महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती हा मराठा आहे. त्यात तेली माळी साळी कोळी धनगर सुतार नावी लोहार सोनार चांभार कंभार मातंग बहार 11 आलुते 12 बलुते 18 पगड जातींचा समावेश आहे. अरे या मातीसाठी जो लढतो ना तो मराठा जपतो, तो मराठा आपल्या आया बहिणीची आबरू लुटणाऱ्यांना लुटतो, तो मराठा. अरे या देवळाचे कळस जपतो, तो मराठा. या मातीसाठी मरतो, तो मराठा. सहस्त्रावधी शत्रू दिसता समोर, तरीही खचेना उरातील धीर. उसळून धावे अरी मारण्याला, मराठा म्हणावे अशा वाघराला.
अफजल खानाचा वध केल्यानंतर शिवाजी महाराज थांबले नाहीत. त्यांनी लगेचच पन्हाळा फतेह केला. शिवाजी महाराजांचे सेनापती नेताजी पालकर यांनी आदिलशहाच्या मुलखामध्ये धुडगूस माजवला. आता आदिलशहा येणार झाला. या शिवाजी नावाच्या वादळाला रोखणार कोण? आणि मग आदिलशहाला एक युक्ती सुचली. त्याने त्याचा कर्तबगार सरदार सिद्दी जोहर याला मोहिमेवर पाठवले. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज मिरजेत होते. सिद्दी जोहर 35,000ची फौज घेऊन शिवाजी महाराजांवर चालून आले आणि तातडीने शिवाजी महाराजांनी योग्य निर्णय घेतला की आपण मिरजेतून पन्हाळगडावर जायचे. छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावर आहे हे सिद्दी जोहरला कळून चुकले आणि 35,000च्या फौजेनिशी त्यांनी पन्हाळ्याला वेढा घातला. बरं, सिद्दी जोहर शिस्तेचा इतका कडक की पन्हाळ्याचा वेढा इतका 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 कडक ठेवला की तेथून मुंगी सुद्धा जाऊ नये. आदिलशहाच्या मदतीसाठी त्या मुघलाने, त्या औरंगजेबाने शाहिस्ता खान नावाचा राक्षस पुण्यामध्ये पाठवला. हा शाहिस्ता खान पुण्याच्या आपल्या स्वराज्यामध्ये इतका धुडगूस माजवत होता. बाहेरची बातमी आत येत नव्हती, आतली बातमी बाहेर जात नव्हती. छत्रपतींना वाटू लागले आता आपल्या स्वराज्याचे करायचे काय? 2 महिने झाले, 3 महिने झाले, 4 महिने झाले, पन्हाळ्यावरून बाहेर सुटता येईना, काही मार्ग सापडेना. आता करायचे तरी काय? 4-5 वेळा शिवाजी महाराजांनी आपले गुप्तहेर खाली पाठवले. एखादी वेड्यामध्ये कमी धोक्याची फड दिसते का? परंतु त्या गुप्तहेरात देखील वीरमरण आले. नेताजी पालकरांनी बाहेरून वेढा फोडण्याचे काम केले, परंतु ते देखील अयशस्वी झाले. आता छत्रपतींना प्रश्न पडला, जर आपण बाहेर पडलो नाही तर एकतर स्वराज्य जे आजपर्यंत कमवलंय त्याचं नुकसान होईल. मग फक्त आणि फक्त मरणाचीच वाट बघावी लागेल. आता काहीतरी केलं पाहिजे. पावसाळा सुरू झाला. छत्रपतींना वाटलं आता पावसामुळे तरी सिद्दी जोहर थोडासा वेळा ढिला करेल, परंतु तसं झालं नाही. उलट सिद्दी जोहरने अजून वेळा घट्ट घातला. आणि मग छत्रपतींनी ठरवलं आता काहीतरी केलं पाहिजे. या स्वराज्याला जर राखायचं असेल तर आता कुठेतरी हातपाय हलवले पाहिजे. आणि छत्रपतींनी त्यांच्या काहीतरी गुप्तहेर बोलवले आणि त्यांना सांगितले, गड्यांनो खाली जा, वेड्यामध्ये कुठेतरी कमी धोक्याची एखादी फड दिसते का बघा. हे गुप्तहेर गेले. बरं, जाताना काय मशाल घेऊन जायची नाहीये, दिवसाला जाता येत नव्हतं, रात्रीच जायचं, पायात चप्पल नाही, कुठून कुणी बघितलं तर संपला विषय. पण ही शिवरायांची माणसं काम फतेह करणारच. खाली गेले, एक कमी धोक्याची फट शोधली, शिवरायांकडे आले, महाराज एक कमी धोक्याची फट सापडली महाराज. बरं, ती कमी धोक्याची फट याच्यामुळे होती कारण ती फट गडावरची असं ठिकाण होतं जे सर्वात जास्त अवघड होतं. ते अवघड ठिकाणी सिद्दी जोहरच्या सैनिकांना उभं राहता येत नव्हतं. त्या ठिकाणाहून महाराजांनी निसटण्याचा निर्णय घेतला. ठरलं मग अमुक दिवशी 300 मावळ्यांचा 600 मावळ्यांसकट बाजीप्रभू देशपांडे, शिवा काशी आणि महाराजांनी या वेड्यातून निसटायचं. परंतु निसटायचं तर करायचं. सिद्दी जोहरला दिसलो तर मग महाराजांनी एक युक्ती सुचवली. महाराजांनी आपले काहीतरी वकील घेतले आणि वकिलांना सांगितलं, खाली जा, सिद्दी जोहरकडे जा आणि त्याला सांगा आम्ही तुम्हाला शरण आलो आहोत. महाराजांचे वकील खाली गेलेत, गडाच्या पायथ्याशी गेलेत, सिद्दी जोहरच्या छावणीमध्ये गेले आणि म्हणतात काय, आमचे शिवाजी महाराज तुम्हाला फार घाबरले, शिवाजी महाराज तुम्हाला शरण यायला तयार आहे. आपली 35,000ची फौज बघून ते आता शरणागती पत्करायला तयार आहे. हे एवढं ऐकून सिद्दी जोहर येणार झाला. या अल्लाह, ये काफर, ये शिवाजी आखिर हमें सामने झुक ही गया, ये हमें शरण आ ही गया. पण त्याला हे माहित नव्हतं की त्याच्यासारख्या कित्येकांचा गेम केलाय त्यांनी. आणि ठरलं अमुक दिवशी जायचं. अंधाराची रात्र झाली, ढगांचा गडगडाट सुरू झाला, विजांचा कडकडाट सुरू झाला, पाऊस सुरू झाला. 300 मावळे आणि अजून 300 मावळे हिरडस मावळातील ती तुकडे घेऊन बाजीप्रभू देशपांडे, छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवा काशी हे निघाले. गडावर 2 पालख्या सजल्या. नीट लक्ष द्या, गडावर 2 पालख्या सजल्या. त्या 2 पालख्या घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांसोबत ते 600 मावळे गडावरून निसटले. गडावरून निसटताना त्र्यंबक पंतावर त्यांनी त्या गडाची जबाबदारी सोपवली. म्हटलं काय, पंत आम्ही निघतोय, तुम्ही गडाची काळजी घ्या. आणि निघाले राजे. पौर्णिमेची रात्र होती, पण तो चंद्र सुद्धा त्या ढगाआड गेला होता. जणू तो अंधार शिवरायांना म्हणत होता, राजा मी तुला माझ्या काळ्या शालूखाली कसा झाकून नेतो बघ. त्या विजांचा कडकडाट म्हणत होता, राजा मी तुझ्या मावळ्यांच्या पायाचा आवाज कसा होऊ देत नाही बघ. तो
पाऊस त्या राजांना म्हणत होता, राजा मी तुझ्या मावळ्यांचा घाम कसा झाकून नेतो बघ. त्या गडाचे चिरंचिरे दगड दगड म्हणत होते, राजा मी बघ आम्ही इतके भरभक्कम आहोत की या गडाला काही होऊन देणार नाही बघ. तो पन्हाळा त्या राजांना म्हणत होता, राजा हे परमेश्वरा माझ्या राजाचा बोट धरून त्याला सुखरूप पोचव. आई भवानी यंदा वाचव. जणू प्रत्येक देवळात प्रत्येक मंदिरात एकच भजन एकच कीर्तन, ज्याने तुझ्या मंदिराचे कळस जपले आई त्याला वाचव. ज्याने आया बहिणींचे अब्रू लुटणाऱ्यांना नाचवलं त्याला वाचव. यंदा वाचव. स्वराज्याचं रक्षण करायचंय आई यंदा वाचव. 600 मावळ्यांचे ठोके त्या कडकडाट सुद्धा स्पष्ट ऐकू येत होते. पुढे वाटाने वाट दाखवत होते. अंधारामध्ये अशी वीज चमकली ना तर हृदय असं धाड होऊन यायचं. कुठून कोणी बघितलं तर, एखादा बाण आला तर, एखादी गोळी आली तर, आणि बघितलं तर तुकडे 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 राई एवढे तुकडे. वळतानीच्या पालींनो तुम्ही चुकचुकू नका. अरे अपशकुनी राणा पाखरांनो तुम्ही फडफडू नका. अरे डाव्या पापलींनो तुम्ही लवलवू नका. आमचा राजा निघाला. आणि वेडा जवळ येत होता आणि जसा वेडा जवळ येत होता तशा हृदयांचे ठोके स्पष्टपणे कानावर ऐकू येत होते. पालखीला हुंदके बसत होते, परंतु तरी धावण्याचा वेग कमी होत नव्हता. कारण आपल्या खांद्यावर एक व्यक्ती नाही तर संपूर्ण स्वराज्य बसलेला आहे. असा मावळ्यांनी निर्धार केला की राजांना हा वेळा पार करून द्यायचा. आणि निसटले राजे निसटले. आनंद 50 फूट 150 फूट 200 फूट 400 फूट निसटले राजे. वेळा पार झाला सगळीकडे आनंद, पण तो आनंद फक्त क्षणिक होता. तो आनंद इतका क्षणिक होता की सिद्धी जोहरच्या काही हेरांनी तिकडे काहीतरी गडबडे त्यांनी बघितलं आणि ते धावत पळत सिद्धी जोहरकडे आले. हुजूर शिवा भाग गया. एवढं ऐकल्यावर सिद्धी जोहर यडात झाला. शिवा भाग गया. अरे 35,000ची फौज आणि शिवाजी पळाला. शिवाजी महाराजांना कळलं की आपल्याला कुणीतरी बघितलेलं आहे आणि त्यामुळे शिवाजी महाराजांनी दुसरी युक्ती सुरू केली. शिवाजी महाराजांनी तेव्हापर्यंत जितक्या लढ्या केल्या प्रत्येक गोष्टीचं नियोजन होतं मित्रांनो. ती दुसरी पालखी आठवते का? त्या दुसऱ्या पालखीला त्यांनी मागे ठेवलं आणि शिवाजी महाराज पहिल्या पालखीत जाऊन पुढे गेले. त्या दुसऱ्या पालखीमध्ये 4-5 मावळे होते आणि एक व्यक्ती त्या पालखीमध्ये बसलेले होते. सिद्धी जोहरने त्याच्यातल्या हशमांना, त्याच्या काही सैनिकांना त्या पालखीकडे पाठवलं आणि त्या पालखीला पकडलं. ती पालखी घेऊन आणि त्या मावळ्यांना बंदिस्त करून सिद्धी जोहरच्या सैनिकांनी त्याला छावणीत आणलं. पालखीचा पडदा बाजूला झाला. पालखीतून शिवाजी खाली उतरले. सिद्धी जोहरने त्या शिवाजींना आलिंगन दिलं. काफर तुम हमारे शरण हाही नाही. तितक्यात काहीतरी संशयाच्या 4-5 नजरा फिरकल्या. नाही हुजूर ये शिवाजी नाही हो सकता. अरे मीच शिवाजी आहे. ते शिवाजी सांगत होते अरे मीच शिवाजी आहे. नाही हुजूर ये शिवा होही नाही सकता. बोल काफर तू कोण आहे असं म्हणत त्या सिद्धी जोहरने सपकान तलवार काढली. त्या शिवाजींच्या छाताडात उपसली आणि शिरच्छेद केला. अरे आमचा राजा कुणाला सापडणार नाही असं म्हणत मृत्यूला हसत आलिंगन देणारे ते वीर शिवा काशीद. जेव्हा ही योजना शिवाजी महाराजांनी आखली तेव्हा शिवाजी महाराजांसारखे हुबेहूब दिसणारे ते वीर शिवा काशीद. वीर शिवा काशीदांना शिवाजी महाराज म्हणतात कसं शिवाजी होशील का रे. शिवा काशीदांना समजलं महाराजांच्या मनात काय. शिवा काशीद म्हणाले होईल ना राजा. आणि शिवा काशीदांनी शिवाजी महाराजांसारखा हुबेहूब पोशाख परिधान केला. त्यांच्या समोर शिवाजी महाराज उभे राहून म्हणतात काय, मी आरशात बघतोय की काय. शिवाजी महाराजांच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. शिवा काशीद म्हणतात राजा तुमच्या डोळ्यात अश्रू कसे आले. शिवाजी महाराजांनी शिवा काशीदांना आलिंगन दिलं. त्यांच्या उजव्या डोळ्यातून डाव्या खांद्यावर एक थेंब पडला आणि शिवाजी काशीद म्हणतात राजा तुम्ही रडतात कशाला. शिवाजी महाराज काय म्हणताय, शिवा तू हा पोशाख परिधान केलाय त्याचं काय बक्षीस मिळणार आहे माहितीये तुला. शिवा काशीद म्हणतात होय राजा मला माहितीये. शत्रूच्या छावणीत गेल्यानंतर शत्रू माझा शिरच्छेद करणारे, शत्रू मला खतम करणारे, पण शत्रू मला मारताना शिवा काशीद म्हणून नाही तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मारणारे. अहो 7 जन्माची पुण्यही लागते राजा.
शिवाजी महाराज म्हणून मरण्यासाठी तुमच्यासाठी एकदा काय हजारदा मरायला तयार आहे शिवा काशी आहेत असं म्हणत मृत्यूला आलिंगन देणाऱ्या त्या वीर शिवा काशीदांचा हा त्याग, शिवा काशीदांचा असामान्य त्याग, मलाही असा लाभू दे कर्मयोग, असे मागणे नित्य तुळजा पदाला, मराठा म्हणावे अशा वाघाला. आणि त्या ठिकाणी शिवा काशीद 200 आश्रम आले, 300 आश्रम आले आणि त्या पावन खिंडीमध्ये रणसंग्राम चालू झाला. 2 हातात शमशेर घेऊन हा सरदार लढत होता. बाजीप्रभू देशपांडेंसोबत ते 300 हिरडस मावळे दगड फेकत होते, भाल्याने मारत होते, तलवारींनी मारत होते. एका मावळ्याच्या बदल्यात 100 अशा गाडत करत होते. अंगावर इंच जखमा झाल्या होत्या. जणू आगेचा एखादा गोळा लढतोय की काय, जणू त्या काळ्या खडकावर लाल रंगाची शाल विणली जाते की काय. परंतु नाही, लढायचंय. जोपर्यंत कानावर तोफांचा आवाज येत नाही तोपर्यंत लढायचंय. 300 मावळे आणि 3000 हशम बरोबरी होत नव्हती. रात्री 10 वाजता निघालेले आपले मावळे आणि ही ताज्या दमाची फौज, 21 तास पळून चालून थकलेले आपले मावळे आणि ही ताज्या दमाची फौज आलेली यांच्यावर चालून कुठेच बरोबरी होत नव्हती. परंतु म्हणतात ना, छत्रपतींचा एक मावळा हा हजारोंच्या बरोबरीने लढत होता. पुढे विशाळगडाकडे छत्रपती धावत होते. आपण सांगू काय, किती दुर्दैव आपल्या महाराष्ट्राचं, किती दुर्दैव आपल्या स्वराज्याचं. अहो, आपलेच मराठी लोक सूर्यराव सुर्वे आणि जसवंतराव यांनी विशाळगडाला वेढा दिलेला होता. छत्रपती तिथपर्यंत पोहोचले आणि त्यांनी तो वेढा फोडला. उलट त्या ठिकाणी त्या मराठी लोकांनी म्हणायला पाहिजे होतं, राजा मी बाजीप्रभूंच्या मदतीला जातो. परंतु नाही, ते म्हणतात ना, चपलेच्या खाली एखादा दगड आला तर तो फारसा टोचत नाही, परंतु चपलेमध्ये एखादा खडा जरी आला तरी तो जास्त रुततो. आपल्याच लोकांनी आपला जास्त घात केलेला आहे. शिवाजी महाराजांनी तळमळीने तोही वेढा फोडला आणि शिवाजी महाराज धावत पळत विशाळगडाकडे गेले. विशाळगडावर गेल्यावर म्हणतात काय, 5 तोफांची सलामी द्या आणि तोफांचा आवाज झाला. धाड 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 5 तोफांचा आवाज झाला. जणू त्या तोफेच्या तोंडून स्वतः छत्रपती शिवाजी महाराजच म्हणताय, बाजी आम्ही पोहोचलो, बाजी पुन्हा या, बाजी परत या. मावळ्यांनी हा आवाज ऐकला. मावळे म्हणतात काय, बाजी प्रभू राजे पोहोचले. आनंद आनंद आनंद, सगळीकडे आनंद. बाजी प्रभू आनंदले, आपले राजे पोहोचले. आणि इतक्यात एक सपकन घाव बाजींच्या अंगावर पडला. रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या आणि बाजी प्रभू त्या ठिकाणी धारातीर्थी कोसळले. बाजी प्रभूंनी शर्तीची धुंद केली आणि त्या ठिकाणी स्वराज्याचे प्राण वाचवले. हिरडस मावळातील ते 600 मावळे, बाजीप्रभू देशपांडे, शिवा काशीद आणि फुलाजी प्रभू यांनी आज स्वराज्याचे प्राण वाचवले होते. आजही जा त्या पावनखिंडीमध्ये, त्या पावनखिंडीला येणारा वास आहे या मावळ्यांच्या त्यागाचा. त्या पावनखिंडीची मुठभर माती जर पाण्यात टाकली तर त्या मातीला येणारा लाल रंग आहे या मावळ्यांच्या रक्ताचा. त्या पावनखिंडीच्या जमिनीला जर कान दिला तर एकच आवाज येईल, राजा तुम्ही पुढे जा, आम्ही गनिम रोखून धरतो. हर हर महादेव, हर हर महादेव. स्थापन करण्याची इच्छा फक्त शिवरायांच्याच रक्तात होती. शिवाजी महाराजांनी अनेक युद्ध जिंकल्या, लढाया जिंकल्या. माझ्या मित्रांनो, आज 350 वर्ष झाले तरी या मातीला शिवरायांची गरज पडते. इतर फार मोठी शक्ती काय ना, असं वाटतं मला पाठी उठावं, राजगडाच्या पायऱ्या चढावं, या अंतकानातून या कायद्यातून माझ्या राजाला शांत घालावी, हाक मारावी, मनावर शंकावर विचारावं की राजे कशी पकडली मला ते दालन तलवार. आज तुमच्या महाशादाच्या कोपळ चढताना हातल्यातल्या कापते राजे. बघा महाराष्ट्राची परिस्थिती काय झाली. शास्त्रकांची जेव्हा बोटे तुटली तेव्हा तो धावत आणि पळत होता. तेव्हा त्याची एक बहीण म्हणाली, हुजूर गजब हो गए हुजूर, होना दम शिवा मेरे छोटे बेटी को उठा के ले गया. तो शस्त्रकांतीच्या बहिणीला सांगतो, चुप कर पगली, वो शिवा किसी की गर्दन मान सकता है, वो शिवा किसी की उंगली काट सकता है, वो शिवा किसी की गर्दन मान सकता है, पर शिवा किसी के औरत लड़की पर हाथ नहीं डाल सकता.
अशी शिकवण मला जाणले मासाहेबांकडून घेतली. अरे जिथे पंत पावले आमची त्याच यशाचा वाटा वाकत नाही पण बोलणार नाही मराठा. परंतु मला नेमकं म्हणायचं कोणाला तर आम्ही एक विशिष्ट प्रकारचे जात अपेक्षित करतो. पण मराठा म्हणजे मरेल पण मागे हटणार नाही तोच खरा मराठा. मग तो कुठल्या जातीचा असू द्या मग तो कुठल्या साठी अजून एकदा जोरदार टाळ्या दिल्या पाहिजे. मी तर कौतुक करतो आमच्या सर्व समितीच्या वतीनं. या बाळाचं कौतुक करतो. वयाच्या 4थ्या वर्षी 4 वर्षाचा असून तो एवढा बोलू शकतो. हे एक दैवी शक्ती म्हणता यांना. परत एकदा टाळ्या उद्या. मी विराज पगारे आमच्या नगरसेविका जयश्रीताई खर्जोल यांच्या वतीनं व समितीच्या वतीनं जयश्रीताईच्या वतीनं त्याला 500 रुपये, समितीच्या वतीनं 1000 रुपये त्याला देण्यात येत आहे. पुन्हा एकदा सगळ्यांनी आपण जेवढे आहे तेवढे मी खरोखर कौतुक करतो. आणि शिवजन्म महोत्सव सोहळ्याच्या सर्व समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सर्व सभासदांच्या वतीनं अध्यक्ष शिवाजीराव हांडुरे व सर्व समिती यांच्या वतीने या बालकाचं खरोखर मनापासून कौतुक करतो. धन्यवाद. परत एकदा होता छत्रपती शिवाजी महाराज की. अरे तुमचं आमचं नातं काय? आवाज द्यायला. तुमचं आमचं नातं काय? धन्यवाद. ते खाली उतरा मग सर उतरा खाली कीर्तन ते खाली उतरा. तिकडे तिकडे उभे राहिले इकडे पुढे येऊन बसा. इकडे पुढे या पुढे जागा आहे नाही तर मग खाली बसा. पर्याय 2 येतो. इकडे पुढे या नाही तर खाली बसा. हे ती खुर्चीवरून खाली वर बाकड्यावरून खाली वर. जमीन गेली तर चालन पण खुर्ची पाहिजे. बस खाले. हरिबुद्धी जपे दोनार दुर्लभ वाचेचे सलभ रामकृष्ण. रामकृष्ण नामे वनमनी सादरी दया शिरादरी सकळ सिद्धी. सिद्धी बुद्धी धर्म हरि पाठी आले प्रपंची निमाले साधु संगी. ज्ञानदेवी राम रामकृष्ण दसा तेने दस दिशात्मा रामम. हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याशी गणन कोण करी. भारतामध्ये आयुष्मान संकटासारख्या फै नाचत होत्या.
तो काही हे जेलोडचे खरं तर डेकोरेशन एखाद्या आहे. सरदार बापाने काय सांगितलंस, तू पण सरदारकी कर, आनंदाने जीवन जग, कशाला या स्वराज्याच्या मागे लागतो नाही. शहाजी राजांनी छत्रपती शिवरायांना तर स्वराज दिला. तो काही आम्ही आता आलोय आश्रम स्तंभला. इथं खूप खूप मोठी शिवाजी महाराजांची प्रतिमा अशी उभारण्यात आलेली आहे. तुम्हाला दाखवूया आपण आता. मांडी तुझे दे एकदा माझ्या उशाला, माझ्या राजा माझ्या शिवगार, माझ्या माता भगिनींचा या ठिकाणी पुन्हा एकदा मनपूर्वक असा आभार मानतो. काही महत्वाच्या सूचना आहेत त्याच्यावर आपण या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे. उद्या या ठिकाणी शिवगीताचा
शुभ आशीष मांगे गाहे तव जय गाथा जन गण मंगलदायक जय. तर काय आम्ही इथं गोळा खायला आलोय. अरे थांबला होता का? तर गाईज इथं गोळा आलाय आपला. गोला ठंडा है गाइस. हाय गाइस, ये गोला है. तुम्हें पता है क्या? तुमने तो कभी खाया नहीं होगा. हम खा रहे. ठंडा है वो. तर गाईज इथं आता शिवजयंती संपलेली आहे. आता आरती झाली. आता आम्ही गोळा खाऊन चाललोय घरी. तर गाईज तुम्हाला हा व्लॉग चांगला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.